माझं नाव नागेश आहे. मी सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात राहतो. माझं वय 32 वर्ष आहे. मी शेती करतो. बैल-गाय सांभाळतो. घर सांभाळतो. 2 वर्षापूर्वी माझी बायको वारली. त्यानंतर आयुष्य एकटं झालं. दिवसभर शेतात काम करतो. रात्री घरी एकटा असतो. कधी-कधी रात्री झोप येत नाही. मनात एक रिकामेपणा जाणवतो. पण काय करणार? आयुष्य चालत राहिलं पाहिजे. त्यावर्षी पावसाळा चांगला आला होता. ज्वारीची लागवड केली. उत्तम वाढली. कापणी जवळ आली तेव्हा मजुरांची कमतरता जाणवू लागली. गावातल्या एजंटला फोन केला. 2-3 बायका पाठव कामाला. ज्वारीत तण काढायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 वाजता ती आली. मी दारात उभा होतो. ती चालत येताना दिसली. उंची बऱ्यापैकी, सावळा रंग, मोठे डोळे, डोक्यावर रुमाल बांधलेला होता. घागरा आणि ब्लाऊज घातला होता. कामासाठी सोयीचं. हातात छोटी पिशवी आणि पाण्याची बाटली. चेहरा थकलेला दिसत होता. पण तरीही एक वेगळीच ओढ होती तिच्यात. नमस्कार भाऊ, कामाला आले आहे, ती हळू आवाजात म्हणाली. नजर खाली. नाव काय तुझं? मी विचारलं. सावित्री. ती म्हणाली. चल शेतात नेतो तुला. मी पुढे निघालो. ती मागे मागे येत होती. रस्त्यात काही बोललो नाही. फक्त तिच्या पावलांचा आवाज आणि माझ्या मनातले विचार. नागेश, तुझ्या वयात अशा बायकांना बघायचं नाही. ती मजूर आहे. गरिबाची आहे. शेतात पोहोचलो. ज्वारीचे रोपे आता गुडघ्या एवढी उंच झाली होती. हिरवीगार, सुंदर. मी तिला काम समजावून सांगितलं. इथे तण काढायचं. खुरपी घे. हळूहळू कर. रोज सकाळी 9 ते सायंकाळी 5. जेवण इथे आणायचं का मी देऊ? इथेच द्या भाऊ. घरी कोण नाही. ती म्हणाली. आवाजात एक उदासपणा होता. मी तिला खुरपी दिली. ती लगेच कामाला लागली. मी थोड्या अंतरावर उभा राहून बघत होतो. ती वाकून काम करत होती. घामाने तिचा चेहरा चमकत होता. ब्लाऊज थोडा ओला झाला होता. कमरेचं वळण, हातांची हालचाल, केसांची झुलझुल. मी स्वतःला आवरत होतो. काय बघतोस रे? तिच्या हालचाली बघायला तू उभा राहिलास का? पण डोळे तिच्याकडे जात होते. दुपार झाली. मी तिला पाणी आणून दिलं. तिने घेतलं. धन्यवाद भाऊ. भूक लागली असेल. जेव. मी म्हणालो. तिने आपली पिशवी उघडली. भाकरी, कांदा, मिरची. मी माझं जेवण घेतलं. आम्ही दोघं ज्वारीच्या सावलीत बसलो. थोडं बोललो. किती लोक आहेत घरी? मी विचारलं. 2 मुलं. आई बाप. नवरा मुंबईला गेलाय. 2 वर्ष झाली. पैसे पाठवत नाही म्हणून कामाला आले. ती हळू म्हणाली. डोळे खाली. मला तिची दया आली. कष्ट तर सगळ्यांना आहेत सावित्री. तिने मान डोलावली. त्या क्षणी तिच्या डोळ्यात एक वेगळीच ओढ जाणवली. मी मनात म्हणालो, ही फक्त मजूर नाही. ही एक स्त्री आहे. एकटी, कष्टाळू. दुपारभर ती काम करत होती. मीही जवळच काम करत होतो. कधीकधी आमचे हात जवळ येत. एकदा तिचा हात माझ्या हाताला लागला. मी एकदम खसकन हात काढून घेतला. मी काही बोललो नाही. पण त्या स्पर्शाने माझ्या अंगात एक विजेचा झटका गेला. सायंकाळी 5 वाजता ती थकून काम संपून उभी राहिली. घामाने पूर्ण भिजली होती. मी पैसे मोजून दिले. उद्या येशील ना? हो भाऊ, येईल. पण ती हसली. पहिल्यांदाच खरी हसू पाहिलं. त्या हस्त्यात काहीतरी होतं. मी तिला रस्त्यापर्यंत सोडायला गेलो. ती निघून गेली. तेव्हा मी शेतातच उभा राहिलो. सूर्य मावळत होता. ज्वारीचे पान हलत होते. मनात एक विचित्र भावना निर्माण झाली होती. रात्री घरी आलो. जेवलो. पलंगावर पडलो. झोप येईना. सावित्रीचा चेहरा, तिचा थकलेला आवाज, तिच्या घामाने भिजलेला तो ब्लाऊज, तिच्या डोळ्यातलं दुःख, सगळं वारंवार आठवत होतं. मी स्वतःला म्हणालो, नागेश, हे काय चाललंय? ती तुझ्यासारखीच एकटी आहे. तिच्यावर अन्याय करू नकोस. पण मन ऐकत नव्हतं. दुसऱ्या दिवशी ती येईल म्हणून मनात एक उत्सुकता होती. मी उठलो. पाणी प्यायलो. खिडकीत उभा राहिलो. बाहेरचं चांदणं पडलं होतं. मनात विचार येत होता. कदाचित ही भेट आयुष्य बदलणारी ठरेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्री वेळेवर आली. मी तिला पाहताच मनात एक हलकीशी ऊब जाणवली. आलीस का? मी विचारलं. हो भाऊ, रोज येईन. ती हसून म्हणाली. आज तिचा चेहरा थोडा दिसत होता. डोक्यावरचा रुमाल नीट बांधलेला. साडीचा घागरा स्वच्छ. आम्ही शेतात गेलो. ज्वारीची रोपे आणखी उंच झाली होती. ती कामाला लागली. मीही जवळच काम करत होतो. आता फक्त आम्ही दोघंच होतो. इतर मजूर दुसरीकडे गेले होते. तिच्या हालचाली बघताना माझं लक्ष विचलित होत होतं. वागताना तिची कंबर, हात उंचवताना ब्लाऊजचा आकार, घामाने चमकणारा गळा. मी स्वतःला खूप आवरत होतो. नागेश, तुझं मन कसं विचित्र झालंय. ती गरिबाची बाई आहे. तिच्याशी काय खेळायचंय? दुपार झाली. मी तिला बोलावलं. सावित्री, बस. जेवायला घे. आम्ही ज्वारीच्या सावलीत बसलो. आज तिने भाकरीसोबत काकडी आणली होती. ती मी माझं जेवण तिच्यासोबत वाटून घेतलं. भाऊ, तुम्ही एकटेच राहता? तिने अचानक विचारलं. मी मान डोलावली. हो. बायको 2 वर्षापासून गेली. मुलं नाहीत.
आई बापाही नाहीत, एकटाच. तिने क्षणभर खाली बघितलं, मग हळू आवाजात म्हणाली, माझी कहाणी वेगळी नाही. नवरा मुंबईला गेल्या आणि 2 वर्षे झाली. पहिले वर्ष पैसे पाठवायचा, मग बंद झालं. आता फोनही उचलत नाही. 2 मुलं शाळेत जातात. आई-बाप म्हातारे. कसं चालवायचंय म्हणून कामाला आले. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. मी मनातल्या मनात कळवलं, सावित्री, जगात सगळ्यांनाच कष्ट आहेत, पण तू एकटी इतकं सगळं सांभाळतेस. खूप छान आहे. तिने माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत कृतज्ञता होती. तुम्ही चांगले आहात भाऊ. इतर लोक मजुरांना जल्दी कर म्हणतात, शिवाय देतात. तुम्ही कधीच नाही. त्या दिवसापासून आमचं बोलणं वाढलं. रोज नवीन गोष्टी समजत होत्या. ती सांगायची. मुलांच्या शाळेची फीची काळजी, घरी धान्य संपल्याची, रात्री एकटी पडल्यावर येणारी भीती, बायको गेल्यानंतर कसं एकटेपण जाणवतं, रात्री झोप न लागणं, शेती सांभाळताना येणारे कष्ट. एक दिवस तण वाढताना तिचा हात माझ्या हाताला लागला. ती एकदम हात काढून घेतला आणि लाजली. सॉरी भाऊ. काही नाही, मी हसत म्हणालो. पण त्या स्पर्शाने माझ्या अंगात एक वेगळीच ऊब पसरली. रात्री घरी आल्यावर तो स्पर्श वारंवार आठवत होता. मी स्वतःला म्हणत होतो, ही ओढ कशासाठी? तू एकटा पुरुष आहेस, ती एकटी स्त्री. पण तरीही दिवस जात होते. आता ती येताना मला हसून नमस्कार नागेश भाऊ म्हणायची. नावाने बोलायला लागली होती. मी तिला चांगलं जेवण द्यायचो. कधी दही, कधी आमटी. ती म्हणायची, इतकं चांगलं जेवण कधी खाल्लं नव्हतं. एक दुपार खूप उकाडा होता. मी म्हणालो, सावित्री, थोडं विश्रांती घे. बस इथे. आम्ही एका मोठ्या झाडाखाली बसलो. तिचा घामाने भिजलेला तो ब्लाऊज, ओले केस, थकलेले पण सुंदर डोळे. मी तिच्याकडे एकटक बघत राहिलो. आणि काय बघता भाऊ? मी तिच्याकडे एकटक बघत होतो. काय बघता भाऊ? तिने हळूच विचारलं. काही नाही. तू खूप मेहनत करतेस, मी म्हणालो. तिने हसून मान खाली घातली. तुम्ही बघता तेव्हा मला थोडं वेगळं वाटतं. माझं हृदय जोरात धडधडतं. कसं वेगळं? माहीत नाही. सुरक्षित वाटतं. जणू कुणीतरी आहे, ज्याला माझी काळजी वाटते. त्या दिवशी संध्याकाळी ती जाण्यापूर्वी मी तिला थोडे जास्त पैसे दिले. मुलांसाठी घेऊन जा. तिने घेतले आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली, तुम्ही फक्त मालक नाहीत, माणूस आहात नागेश भाऊ. रात्री मी पलंगावर पडलो. तिचा चेहरा, तिचा आवाज, तिची नजर, सगळं मन भरून राहिलं होतं. मी विचार करत होतो, हे आकर्षण फक्त शरीराचं आहे की मनाचंही? ती मला आवडते का? की फक्त एकटेपणामुळे? पण प्रत्येक दिवसाबरोबर आमच्यातलं अंतर कमी होत चाललं होतं. ज्वारी वाढत होती आणि आमच्यातलं ओढीचं बंधही हळूहळू घट्ट होत होतं. मी स्वतःला रोखत होतो, पण मन तिच्याकडे ओढ घेत होतं. दिवस उलटत चालले होते. ज्वारी आता कमरे एवढी उंच झाली होती. हिरवीगार पानं वाऱ्यात हलताना खूप सुंदर दिसत होती. सावित्री रोज येत होती आणि आता आमच्यातलं अंतर खूप कमी झालं होतं. सकाळी येता क्षणी ती मला नमस्कार नागेश भाऊ म्हणायची आणि हसून बघायची. त्या हसण्यात हरवून जायचो. एक सकाळ मी शेतात आधीच पोहोचलो होतो. सावित्री आली तेव्हा तिचा चेहरा थोडा उदास दिसत होता. मी विचारलं, काय झालं? काही समस्या आहे का? तिने दीर्घ उसासा टाकला. घरी आई आजारी आहे. औषधासाठी पैसे लागतात. मुलांच्या शाळेची फीही बाकी आहे. कधी कधी वाटतं हे सगळं सोडून कुठेतरी दूर पळून जावं. मी तिच्याजवळ गेलो. सावित्री, एकटीने सगळं ओझं उचलू नकोस. जे शक्य असेल ते मी मदत करेन. तिने माझ्याकडे पाहिलं. डोळ्यात पाणी होतं. तुम्ही काय एवढी काळजी घेता? मी फक्त एक मजूर आहे. तू फक्त मजूर नाहीस, मी हळू हसत म्हणालो. तू एक स्त्री आहेस. एक चांगली, मेहनती आणि सुंदर स्त्री. तिच्या गालावर लाली चढली. ती खाली बघून म्हणाली आणि हसली. त्या दिवशी आम्ही जवळजवळ काम केलं. कधीकधी आमचे हात अनायासे भिडायचे. आता ती हात काढून घेत नव्हती. उलट थोडा वेळ तसाच ठेवायची. दुपारचा उकडा खूप होता. मी म्हणालो, चल झाडाखाली बसू, थोडा आराम करू. आम्ही ज्वारीच्या कडेला एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली बसलो. तिच्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते. मी माझा रुमाल तिला दिला. तिने घेतला आणि पुसला. नागेश भाऊ, मला तुमच्यासोबत बसल्यावर खूप बरं वाटतं, ती हळू म्हणाली. घरी सगळे फक्त कष्ट आणि समस्या सांगतात. तुमच्याशी बोलताना मन मोकळं होतं. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मी तिच्या हातावर हात ठेवला. यावेळी तिने हात काढला नाही. उलट तिने माझ्या हातावर हळूहळू बोटं फिरवली. त्या स्पर्शाने माझ्या अंगात विजेचा झटका गेला. सावित्री, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही असं वाटतंय. मी कबूल केलं. रात्री तुझा विचार येतो. काम करताना तू दिसतेस. हे काय होतंय मला माहीत नाही. तिने डोळे मिटले. मलाही तेच वाटतं. नवरा गेल्यानंतर मी कधी कोणाला जवळ केलं नव्हतं. पण तुमच्याकडे बघितलं की मनात एक ओढ जाणवते. भीती वाटते, पण थांबवूही शकत नाही. क्षणभर आम्ही एकमेकांकडे बघत राहिलो. मग मी हळूहळू पुढे झुकलो. तीही थोडं पुढे आली.
आमचे ओठ हळूच भेटले. पहिलं चुंबन हलकं, भीतीने भरलेलं, पण प्रेमाने ओथंबलेलं. तिचे ओठ मऊ आणि गरम होते. ती थरथरली. मी तिच्या गालावर हात फिरवला. चुंबन संपलं तेव्हा ती लाजून खाली बघत म्हणाली, "हे बरोबर नाही नागेश. मी लग्न केलेली. तुम्हीही. माहीत आहे." मी तिच्या हाताला घट्ट धरून म्हणालो, "पण जे मनात आहे ते खोटं कसं करू? तुम्हाला आवडतेस सावित्री. फक्त शरीराने नाही, मनानेही." त्यानंतर आम्ही खूप बोललो. तिने सांगितलं की नवरा गेल्यापासून तिला कुणाचीही ऊब मिळाली नव्हती. मी सांगितलं की बायको गेल्यानंतर मी पहिल्यांदाच कुणाकडे तरी आकर्षित झालो होतो. आम्ही एकमेकांच्या स्वप्नांबद्दल, भविष्याबद्दल बोललो. ती म्हणाली, "तुम्ही मला स्त्री म्हणून बघता. मला खूप चांगलं वाटतं." सायंकाळी जाण्यापूर्वी मी तिला जवळ ओढलं आणि पुन्हा एकदा चुंबन घेतलं. यावेळी थोडं दीर्घ आणि गाढ. तिचा श्वास वेगान झाला होता. तिने माझ्या छातीवर हात ठेवला आणि कुजबुजली, "तुमचा स्पर्श अंगावर अजूनही जाणवतोय." रात्री घरी मी झोपलो नाही. तिचे ओठ, तिचा स्पर्श, तिचे शब्द सगळं वारंवार आठवत होतं. मनात एक संघर्ष चालला होता. ही प्रेम आहे की फक्त आकर्षण? तिच्या आयुष्यात मी काय देऊ शकतो? पण एक गोष्ट नक्की होती. आता मी तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो. ज्वारीच्या शेतात आमचं प्रेम हळूहळू फुलत चाललं होतं. भावना खोल होत जात्या आणि शरीराची ओढही वाढत चालली होती. कापणीचे दिवस जवळ आले होते. ज्वारी पूर्ण पिकली होती. उंच उंच कणसे वाऱ्यात डोलत होते. संध्याकाळी काम संपल्यावर मी सावित्रीला म्हणालो, "आज घरी जाऊ नको. थोडं शेत बघून घेऊ. सगळं शांत आहे." तिने क्षणभर खाली बघितलं. मग हळू मान डोलावली. "ठीक आहे, पण लवकर." आम्ही ज्वारीच्या मधोमध गेलो. सूर्य मावळतीला होता. लाल नारंगी प्रकाश ज्वारीच्या पानांवर पसरला होता. कोणालाही दिसणार नव्हतं. मी तिच्या हाताला धरलं आणि जवळ ओढलं. तिचा श्वास वेगवान झाला. "सावित्री, मी तुझ्यावर खरोखर प्रेम करतो." मी तिच्या डोळ्यात बघत म्हणालो, "हे फक्त आकर्षण नाही. तू माझ्या एकटेपणाला संपवलंस." तिने माझ्या छातीवर डोकं ठेवलं. "मलाही तेच वाटतं नागेश. नवरा गेल्यानंतर मी कधी कुणाला जवळ केलं नव्हतं. पण तुमच्यासोबत मला स्त्री वाटतं, इच्छा वाटते." मी तिला घट्ट मिठी मारली. आमचे ओठ पुन्हा भेटले. यावेळी चुंबन हळू नव्हतं, गरम, तीव्र आणि भूक लागलेलं. तिचे हात माझ्या पाठीवर फिरत होते. मी तिच्या गळ्यावर, कानावर चुंबन घेतली. किती किंचाळली. "नागेश." ज्वारीच्या पेंड्यावर मी तिला हळूवार बसवलं. तिचा पदर खाली पडला. मी तिच्या अस्तित्वावर हात फिरवला. चुंबन दिली. ती माझ्या केसात बोटं खुपसून कुरवाळत होती. "हळू, पहिल्यांदाच इतकं बरं वाटतंय." ती थरथरत्या आवाजात म्हणाली. मी तिची साधी वर केली. तिच्या माड्यावरून हात फिरवला. तिचे शरीर तापलं होतं. तिने माझी काढली आणि माझ्या छातीवर चुंबन घेतलं. आमचे शरीर एकमेकांत गुंतले. मी तिच्यात हळूहळू शिरलो. ती मोठ्याने निश्वास टाकली. "नागेश, माझा आहेस तू." ज्वारीचं पान सरसरत होतं. आमच्या श्वासांचा आवाज मिसळत होता. आम्ही एक झालो. प्रेमाने, भुकेने, भावनेने. तिचे नख माझ्या पाठीवर खुपसत होती. मी तिच्या कमरेला घट्ट धरून होतो. क्षणभर सगळं जग थांबल्यासारखं वाटलं. फक्त आम्ही दोघं आणि आमचं प्रेम. नंतर ती माझ्या कुशीत पडली. तिचा श्वास अजूनही वेगवान होता. मी तिच्या केसात हात फिरवत होतो. "सावित्री, तू आता माझी आहेस, कायमची." तिने माझ्या छातीवर हात ठेवला आणि म्हणाली, "हो, मी तुझी. पण माझी मुलं, घर, काय करायचं?" "सगळं सांभाळू आपण." मी तिला आणि माझ्या मुलांना सांभाळेन. "तू आता एकटी नाहीस. मी आहे तुझ्यासोबत." मी तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. त्या रात्री आम्ही बराच वेळ तसेच पडून राहिलो. बोलत होतो. तिने आपल्या भविष्याचं स्वप्न सांगितलं. मी माझ्या एकटेपणाचं दुःख सांगितलं. दोघंही रडलो आणि हसलो. प्रेम खोल झालं होतं. त्यानंतर आम्ही अनेक दिवस असेच भेटत राहिलो. कधी शेतात, कधी माझ्या घरात. ज्वारी कापून झाली, पण आमचं प्रेम कापलं नाही. मी तिच्या मुलांना शाळेत घातलं. तिच्या आईबापांची काळजी घेतली. ती माझ्या घरची झाली. आजही जेव्हा ज्वारीच्या शेतात जातो, तेव्हा त्या दिवसाची आठवण येते. एकटा नागेश संपला. सावित्रीमुळे मी पूर्ण झालो. ही कथा संपली नाही, अजूनही चालू आहे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार.